नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। चैत्र महिन्यात होणाऱ्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकवासाठी बनवली जाणारी आंबे डाळ म्हणजेच कैरीवाली डाळ कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 1 वाटी म्हणजे 125 ग्रॅम चणा डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आता धुवून चाळणीमध्ये उपसून घेऊया म्हणजे सगळं पाणी निघून जाईल। डाळीमध्ये घालण्यासाठी ही एक कैरी आहे जिची आपण साल काढून ती किसून घेणार आहोत। हे पहा, ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने मी अर्धी वाटी किसलेली कैरी घेतलेली आहे। कैरी किती आंबट आहे त्या प्रमाणात कैरी आपल्याला वापरायची आहे। आधी चव घेऊन मग ही कैरी आपण त्याप्रमाणे वाढवायची आहे। तसेच चणा डाळीचा उग्रपणा घालवण्यासाठी इथे आपण पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ व 3 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडी मूठभर कोथिंबीर आपण बारीक चिरून घालणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने डाळीचं पूर्ण पाणी काढून घ्यायला हवे। आता ही डाळ व इतर साहित्य आपण मिक्सरला टाकून जाडसर अशी भरडून घेणार आहोत। डाळ अति बारीक करायची नाहीये। हे पहा, डाळ आपली परफेक्टली अशी रवेदार वाटून झालेली आहे। ती आता भांड्यात काढून घेऊया। यामध्ये आधी मी पाव वाटी कैरी घालून बघते आहे। यामध्ये कोथिंबीरही घालून आपण ते मिक्स करून घेऊया। आता ही मी थोडी चाकून बघते। यामध्ये अजून कैरीची आवश्यकता आहे। पूर्ण अर्धी वाटी कैरी आपण इथे घालून घेत आहोत। ही कैरी आंबट नसल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात कैरी वापरावी लागलेली आहे। तर याला वर्ण फोडणी घालण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि नेहमीपेक्षा थोडं जास्तीचं तेल म्हणजे 3 चमचे तेल फोडणीसाठी घेणार आहोत। तडका पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे, त्यात तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी व हिंग हे घालून घेऊया। जिरे मोहरी तडतडले की गॅस बंद करून यामध्ये आपण हळद घालून घेत आहोत। आता ही फोडणी यावर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली चविष्ट अशी आंबे डाळ आता खायला तयार आहे की नाही? साधी सोपी पण चविष्ट अशी रेसिपी मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।